नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायली आणि अर्जुन आता महिपत शिकरेच्या घरी जाऊन पोहोचलेले असतात. सायली म्हणत असते मी इथे साक्षीच्या रूममध्ये जाऊन चेक करते, तेव्हा अर्जुन म्हणत असतो बरं ठीक आहे, मी ना महिपतच्या रूममध्ये जाऊन चेक करतो, तिथे सुद्धा काहीतरी नक्कीच मिळेल असं मला वाटते. असं म्हणूनच अर्जुन आता महिपतच्या खोलीमध्ये जात असतो. तर इकडे सायली साक्षीच्या खोलीमध्ये येते. साक्षीच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर ती बरंच काही चेक करायला सुरुवात करत असते. बरेचसे ड्रायव्हर वगैरे चेक करते. त्यानंतर ती इकडे कबड सुद्धा आता चेक करायला घेत असते. तर अर्जुन आता बऱ्याचशा फाईल इथे चेक करत असतो. फाईल चेक केल्याच्या नंतर मला काही मिळतंय का, त्यासोबतच त्यामध्ये काही क्लू आहेत का किंवा आणखी काही वेगळे पुरावे आहेत का जे की महिपत शिकरेच्या विरोधामध्ये भेटतील याचा तो प्रयत्न करत असतो. आता सायली कपाट उघडायला जाते, पण कपाट ते लॉक असतं. मग तिला आठवतं की जी साक्षी आहे तिने तिच्या कपाटाच्या चाव्या इथल्या एका ड्रायव्हरमध्येच ठेवलेल्या आहेत, म्हणून ती पटकन त्या चाव्या घेते आणि चाव्या घेतल्याबरोबरच आता इथे कपाट उघडायला सुरुवात करत असते. इकडे मात्र जेव्हा अर्जुन महिपतची खोली चेक करतो, महिपतची खोली चेक केल्याच्या नंतर त्याला मात्र खूपच काही गोष्टी ते हाती लागलेल्या असतात. जसं की एक छोटी सुटकेस सापडते आणि छोटी सुटकेस सापडल्याच्या नंतर तो अर्जुन ती सुटकेस ओपन करत असतो. ती सुटकेस इथे त्यानं ओपन केल्याच्या नंतर मात्र त्या सुटकेसमध्ये त्याला खूप सारी कॅश दिसत असते आणि एवढी सगळी कॅश इथे त्याला दिसल्याच्या नंतर मात्र त्याला खूपच मोठा धक्का बसतो की हे सगळं काही काय आहे आणि एवढी मोठी कॅश इथे मिळालेली आहे, म्हणजेच हा जो महिपत आहे तो किती मोठा क्रिमिनल आहे. तर आता इकडे सर्वजणच प्रतिमाला समजावण्याचं काम करत असतात. सर्वजण प्रतिमाला समजावत असतात की हे बघ प्रतिमा, तू काळजी करू नकोस. आणि त्याचबरोबर आता इथे सुमन म्हणत असते, अहो वहिनी, तुमच्या गोष्ट एक लक्षात येते का, तुमच्या स्किन कशी होती आणि डॉक्टर श्रद्धामुळे तुमच्या स्किनला एवढा सगळा फरक पडलेला आहे. मग त्या मानसोपचार तज्ज्ञाकडून किंवा ते उपचार घेतल्यामुळे तुमची स्मृतीसुद्धा व्यवस्थित होईल. त्याला थोडासा वेळ लागेल. आपण त्या सगळ्या गोष्टीला थोडासा वेळ देऊयात. आणि तेव्हा आता इथे प्रतिमा म्हणत असते, नाही पण किती दिवस असं दिवसेंदिवस माझ्यामध्ये बदल व्हायचे सोडून इथे दिवसेंदिवस माझी तब्येत आणखीनच बिघडत चाललेली आहे असा इथे ती विचार करते. त्यावर आता नागराज म्हणत असतो, हे बघ आता इथून पुढे काय करायचं, दिवसभरामधून आम्हा तिघांपैकी कोणीतरी सतत एक तुझ्यासोबत असेल आणि सतत एक तुझ्यासोबत असला की आता एक गोष्ट करायची, म्हणजे ती की तू काहीच विसरणार नाहीयेस आणि जर विसरलीस तर आम्ही ती तुला तशी होऊच देणार नाही आहोत असं तो रागात सुरुवातीला बोलतो. आणि तेव्हाच आता रागात बोलल्यामुळे मात्र प्रतिमा थोडी घाबरते. त्यावर आता रविराज मात्र नागराजकडे मानतात, नागराज काय हे, पण आता मात्र इथे जी प्रतिमा आहे ती मात्र प्रचंड चिडचिड करत असते. ती म्हणत असते, नाही मला ही ट्रीटमेंट अजिबातच घ्यायची नाही. का घेऊ मी ही ट्रीटमेंट आणि काय करू ह्या ट्रीटमेंटचं, नको मला हे सगळं काही अजिबातच व्हायला नको आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर जे काही रविराज आहेत ते इथे प्रतिमाला सावरण्याचं काम करत असतात. ते म्हणत असतात, हे बघ अजिबात असं हतबल व्हायचं नाही आहे आणि असं हतबल झालीस तर मग मात्र काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलत असतात. इकडे सायली आणि अर्जुनचा तपास मात्र सुरूच असतो. सायली इथे आता साक्षीचं कपाट उघडलेलं असतं आणि तिथे शोधत असते. तर जो अर्जुन आहे, अर्जुनला मात्र आता इकडे त्याच्या महिपतच्या खोलीमध्ये खूप काही गोष्टी ज्या अनलिगल असतात त्या सापडलेल्या असतात. खूप जास्त असे हत्यारं असतात, जसं की गन, त्यासोबतच पिस्तूल, चाकू, सुरी, हे सगळं काही सापडलेलं असतं. आणि त्यासोबत खूप काही दागिने असतात, खूप काही पैसे असतात, कॅश तर एवढी भरपूर असते. आत बाहेर असे खूप सारे ड्रायव्हर्स त्यांनी बनवलेले असतात. आणि अर्जुनला मात्र एक एक करून सगळं काही सापडलेलं असतं. तो विचार करत असतो, मी समजतो त्याहीपेक्षा हा खूप मोठा क्रिमिनल आहे किंवा एवढे सगळे अनलिगल धंदे, अनलिगल ह्या गोष्टी इथे तो करत आहे, हे सगळं काही अर्जुन आता इथे पाहत असतो. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की महिपतच्या आता कपाटामध्ये प्रियाचं गाठोडं असतं. आणि महिपतच्या कपाटामध्ये प्रियाचं गाठोडं असल्या कारणाने आता इथे अर्जुन ते गाठोडं पाहतो म्हणजेच की हातामध्ये घेत असतो. आणि हातामध्ये घेतल्यानंतर तो विचार करतो, अरे
काय असेल बरं या गाठोड्यामध्ये, हे असं जुनं हे गाठोडं इथे काय करते असा तो विचार करतो. आणि असा विचार केल्याच्या नंतरच त्याला सायलीचा आवाज येतो अहो करून, वरती या लवकरच. आणि तेव्हा ते गाठोडं हातातलं अर्जुन तसंच ठेवतो. हातातलं गाठोडं तसंच ठेवल्याच्या नंतर तो सायलीकडे धावत असतो साक्षीच्या खोलीत. तिथे गेल्याच्या नंतर सायलीला असं वाटतं की पेंडंट मिळालं. आणि जेव्हा ते पेंडंट ओपन करतात तेव्हा ते पेंडंट मात्र वेगळंच असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो सायली हे पेंडंट तर वेगळंच आहे. तेव्हा सायली म्हणत असते हो हे तर वेगळंच निघालं, पण आता कुठे शोधायचं मला तर कळतच नाही, असंही ती बोलत असते. आता तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र अर्जुन विचार करतो ठीक आहे नको काळजी करू, आपण आणखी काही शोधूयात. तेव्हा सायली म्हणते महिपतच्या खोलीत काही मिळालं का? तेव्हा तो म्हणतो मिळालं ते खूप मोठं आहे. तर आता इकडे एक्सपोमध्ये मात्र जेव्हा प्रताप पाहत असतात की ते साक्षी आणि त्याचबरोबर प्रिया म्हणजेच तन्वी ह्या दोघे एकमेकींशी एवढं सगळं गुलुगुलू बोलत असतात. आणि तेव्हाच आता प्रतापराव म्हणत असतात तन्वी तुझ्या एक गोष्ट लक्षात आहे का? तू कोर्टामध्ये तर असं सांगितलं होतंस की ह्या मुलीची आणि तुझी अजिबातच मैत्री नाही आहे. आणि त्यासोबतच आत्ता पाहता क्षणी असं तर वाटत नाही की तुझी आणि त्या मुलीची मैत्री नाही आहे म्हणून. आणि तेव्हाच आता इथे जी काही प्रिया आहे ती म्हणत असते नाही बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी फक्त आपलं इन जनरल हाय हॅलो करत होते, बाकी तसं काहीच नाही आहे. तेव्हा प्रतापराव म्हणत असतात पण मी पाहिलं त्यावरून तर मला अजिबात असं वाटलं नाही की तू फक्त हाय हॅलो करत होतीस, तू तर मस्त हसून खेळून गप्पा मारत होतीस. आणि हे सगळं काय आहे? आणि तेव्हाच आता इथे कल्पना सुद्धा बोलत असते काय ग तन्वी हे सगळं अशा पद्धतीने आहे, दे ना उत्तर, काय बोलत होतीस तू? तेव्हा त्या साक्षी म्हणत असते मला इथून असं वाटतंय निघून गेलेलंच परवडलं, कारण तुमच्या या फॅमिली ड्रामामध्ये मला अजिबात पडायचा इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे तुमचं तुम्ही काय जे आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मी इथून निघूनच जाते, कारण हा तुमचा फॅमिली ड्रामा तुम्हालाच मुबारक, असं म्हणून साक्षी तर तिथून निघून गेलेली असते. आता साक्षी तर तिथून निघून जाते पण लटकलेली असते ती म्हणजेच की प्रिया. अश्विन आता प्रियाला विचारत असतो, तो म्हणत असतो बोल तन्वी काय आहे हे, आणि खरंच तू इथे साक्षीशी मैत्री अजूनही कायम ठेवलेली आहेस? तुला माहिती ना सगळं अख्खं सुभेदार कुटुंब तिच्या विरोधात आहे. आणि त्या महिपतमुळे इथे आपल्या सुभेदार कुटुंबाला किती मानसिक त्रास झालेला आहे. तेव्हा प्रतापराव म्हणत असतात अगं तो महिपत इथे तुझ्या नवऱ्याच्या जीवावर उठला होता, आणि नवऱ्याच्या जीवावर उठलेला असल्या कारणाने सुद्धा इथे तू त्याच्याशी मैत्री करत आहेस, त्याच्या मुलीशी एवढं हसून खेदळून बोलत आहेस. तेव्हा आता प्रिया म्हणत असते नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेवढ्यातच आता अश्विनला मात्र प्रचंड हसू येत असतं, कारण अश्विनने हे सगळं काही दुरूनच पाहिलेलं असतं. आणि दुरून पाहिल्याच्या नंतर तो तोच विचार करत असतो की आता खरी मजा येणार आहे. तेवढ्यातच तो बोलत असतो अगं सांग ना प्रिया खरंच हे सगळं ह्या पद्धतीने होतं, म्हणजे खरंच सगळं तुझ्याकडून जाणून घेणार आहेत. आता तू फक्त तिच्याकडे हाय हॅलो करत होतीस का आणखी काही बोलत होतीस? म्हणजे तुझी आणि तिची मैत्रीण नाहीये का? बोल ना, दे ना उत्तर आता, मला पण त्या उत्तराची वाट पाहायची. प्रतापराव आता इकडे मात्र तिला सतत विचारत असतात बोल ना, दे उत्तर, काय आहे तुमच्यामध्ये मैत्री आहे का? पण प्रिया मात्र काहीच बोलत नसते. कल्पनाला तर प्रचंड राग आलेला असतो. कल्पना म्हणत असते तन्वी हे सगळं काय आहे, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावर आता प्रतापराव सुद्धा म्हणत असतात हो मला सुद्धा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही, तो महिपत मात्र कसा माणूस आहे, आणि अख्खं सुभेदार कुटुंब त्याच्या विरोधात आहे, आणि तू त्याच्यासोबत अशा गुलुगुलू गप्पा मारत आहेस, गुलुगुलू सगळं काही तू बोलत आहेस, काय म्हणायचं तुला? त्यावर आता इथे प्रिया म्हणत असते नाही तुम्ही समजताय तसं काही नाही. अगदीच प्रिया इथे रडकुंडीला आलेली असते, कारण सगळ्यांनी तिला तेवढं प्रेशरच केलेलं असतं. इकडे अश्विन सुद्धा खूप काही गोष्टी तिला विचारत असतो, पण तिच्याकडे कुठलंच उत्तर नसतं. तेवढ्यातच आता अनाऊन्समेंट झालेली असते, ती म्हणजेच की लेडीज अँड जेंटलमेन्स प्लीज इथं तुम्ही सगळेजण एकत्र या, कारण आता इथे आपल्याला आपल्या ह्या स्टॉलचं काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. तेव्हाच आता इथे ह्या गोष्टीतून प्रिया तर सुटलेली असते. तिला असं वाटत असतो बरं झालं देवच पावला, एकदाच मी इथून सुटले वगैरे, ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी तिने ते बोलल्याच्या नंतर मात्र जेव्हा इथे ज्या ह्या एक्सपोमध्ये हे सगळं काही सुरू असतं, तर इकडे मात्र जी प्रियाची नजर आहे ती फक्त आणि फक्त प्रियाची नजर एकाच गोष्टीला इथे शोधत असते. आणि ती प्रियाची नजर कुठल्या गोष्टीला शोधत असते तर अर्जुन आणि सायली. ती विचार करते हे अर्जुन आणि सायली मध्येच कुठे गायब झालेले आहेत, कुठे गेले असतील हे काहीच कळत नाहीये, आणि अचानकच गायब होण्यामागचं ह्यांचं रहस्य काय असेल नेमकं, मला तर काही केल्या समजतच नाही. असा इथे ती
आता विचार करत असते आणि तेवढ्यातच आता इथे अश्विनच्या गोष्ट लक्षात येते की ही नक्कीच आता इथे कोणाला शोधत आहे, तर ते फक्त आणि फक्त इथे अर्जुन आणि सायलीलाच ही शोधत आहे असा इथे तो सुद्धा विचार करत असतो। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इथे त्याने विचार केल्याच्या नंतर तो म्हणत असतो आता हे काही जरी झालं तरी अर्जुन आणि सायलीला सांगावंच लागणार आहे। आता इकडे सायली म्हणत असते की तुम्ही एक काम करा, अश्विन भाऊजींना एक मेसेज करा। तेव्हा अर्जुन मोबाईल हातामध्ये घेतो आणि अश्विनला मेसेज करायला लागत असतो की तिथून जो काही महिपत शिकरे आणि त्यासोबतच आता साक्षी जर निघले तर आम्हाला तू मेसेज कर किंवा कॉल कर असं म्हणूनच आता इथे तो मेसेज करून बाजूला होतो। मेसेज करून बाजूला झाल्यानंतर आता इथे जो काही अर्जुन आहे, अर्जुन आणि सायली पुन्हा हे सगळं काही शोधायला सुरुवात करत असतात। तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही आपला आता इथे अश्विन आहे, अश्विन आणि त्यासोबतच प्रिया हे दोघे सुद्धा इथे बसलेले असतात। हे दोघे सुद्धा इथे आता बसलेले असल्याने अश्विन म्हणत असतो पण खरं सांग तन्वी, मला तू एक गोष्ट इथे सांगितली नाहीस आणि ती म्हणजेच की तू इथे साक्षीशी काय बोलत होतीस आणि खरं सांग साक्षी आणि तुझी मैत्री आहे की आणखी नाही, आणि बाबांनी तुला एवढे सगळे प्रश्न विचारले पण तू त्याबद्दल काहीच उत्तर दिलं नाहीस। ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे अश्विन बोलत असतो। त्यावर आता इथे प्रिया म्हणत असते अरे काही नाही, मी फक्त इन जनरल हाय हॅलो करत होते। त्यावर आता इथे जो काही अश्विन आहे तो म्हणत असतो बरं ते सगळं काही ठीक आहे, नसेल मैत्री तर चांगलीच गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजेच की बाबांचं एवढं बोलणं मनावर घेऊ नकोस। त्यावर प्रिया म्हणत असते अरे आपल्याच माणसांचं बोलणं कुणी मनावर घेतं का, नाही घेत ना, आणि त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस। आता इकडे अश्विन म्हणत असतो हो ते तर आहेच, पण तेव्हा आता इथे ती म्हणत असते पण तुझा भाऊ म्हणजेच अर्जुन असता तर त्याने मला मात्र नक्कीच नाही ते प्रश्न विचारले असते, पण ते दोघे पण कुठे दिसत नाही, कुठे गेले। त्यावर अश्विन म्हणत असतो अगं सायली वहिनीचं काहीतरी डोकं दुखत होतं आणि डोकं दुखत असल्यामुळेच ते घरी गेलेत, पण ही गोष्ट तू इथे एक्सपो मध्ये कोणालाच सांगू नकोस असं इथे अश्विन बोलत असतो। आणि तेव्हाच आता प्रिया म्हणत असते ठीक आहे, कोणालाच काही मी सांगणार नाही। तर आता इकडे अर्जुन आणि सायली साक्षीची पूर्ण रूम शोधत असतात। आणि खरं पाहायला गेलं तर आता इथे जी काही प्रिया आणि त्यासोबतच अश्विन ह्या दोघांना इथे प्रियाला आता इथे अर्जुन आणि सायली इथे नसल्यामुळे संशय आलेला असतो आणि त्यामुळेच आता इथे चैतन्य मात्र अर्जुनला अलर्ट करण्यासाठी सतत फोन करत असतो। अलर्ट करण्यासाठी फोन करत असताना मात्र आता इथे तो सतत फोन करतो, पण आता इकडे मात्र सायली आणि त्यासोबत अर्जुनचा आहे ते दोघे सुद्धा फोन उचलत नाही। त्या दोघांनी सुद्धा आता इथे फोन न उचलल्यामुळे मात्र सर्वात मोठा गोंधळ इथे होणार असतो। इथे अर्जुनचा फोन हा सायलेंट मोडवर असतो आणि सायलेंट मोडवर फोन असल्या कारणाने त्याला तो फोन उचलता सुद्धा येत नसतो आणि त्याला तो फोन उचलताना त्याला तो पाहिलेला नसतो, त्याचं लक्षच नसतं, कारण हे दोघे सुद्धा तिथे ते पेंडंट शोधण्यासाठी खूपच जास्त वेळ घेत असतात आणि खूप जास्त डोक्याला ताण देत असतात। काही जरी झालं तरी सुद्धा हे पेंडंट मात्र आपल्याला इथे शोधावंच लागणार आहे असा इथे ते विचार करत असतात। आणि तेव्हाच मात्र आता इथे सायलीला खूप मोठा खजाना म्हणजेच तिथली ती साक्षीची तिजोरी सापडत असते। तर आता इकडे चैतन्य एक्सपो मध्ये एकटाच उभा असतो, कारण त्याला आता काही करून महिपतवर लक्ष ठेवायचं असतं। अर्जुनला फोन ट्राय केल्याच्या नंतर तो फोन तर उचलत नसतो। तेवढ्यातच आता इथे जे प्रतापराव आहे ते येतात। प्रतापराव तिथे आल्याच्या नंतर ते म्हणत असतात अरे चैतन्य तू इथे एकटाच काय करतोयस। त्यावर आता इथे तो म्हणत असतो हो मी एकटाच आहे इथे, पण काय झालंय ना मला एकट्याला ना इथे करमत नाहीये, खूप बोर होते। तेव्हा तो म्हणतो का बोर होते, खरं तर अर्जुन नाहीये ना त्यामुळे मला बोर होते। आणि तेव्हा आता इथे प्रतापराव म्हणत असतात अच्छा मग अर्जुन नाही तर काय झालं, मी आहे ना, चल बाहेर मस्त स्टॉल लागलेले आहेत, आपण ते बाहेरचे स्टॉल जाऊन पाहूयात असं म्हणूनच आता प्रतापराव अश्विनला बाहेर घेऊन जाण्यासाठी आग्रह करत असतात। पण अश्विन मात्र म्हणत असतो नाही नाही बाहेर मला त्याची जाण्याची काहीच गरज नाहीये, नको नको, कारण मला आता बोर होतंय। तर आता इकडे मात्र जी काही साक्षी आहे ती महिपतला म्हणत असते अण्णा मला आत्ताच्या आत्ता घरी जायचं आहे। तेव्हा महिपत म्हणत असतो काय डोक्यावर पडलीस की काय, आत्ताच्या आत्ता का बरं घरी जायचं आहे। तेव्हा आता इथे ती म्हणत असते नाही मला आता ह्या सगळ्या काही गोष्टींचा इथे त्रास होत आहे, मी इथे जास्त वेळ नाही थांबू शकत। तेव्हा आता महिपत म्हणत असतात अगं असं काय करतेस, आपला स्टॉल कोण सांभाळणार। आणि तेव्हा ती म्हणत असते अण्णा असं काय करताय, इथे मला हे सगळं पाहून खूपच जास्त इरिटेट होत आहे आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आपला स्टॉल सांभाळण्यासाठी पाहण्यासाठी इथे
खूप काही माणसं आहेत ना ती सांभाळतील, ती पाहतील असं इथे साक्षी बोलत असते. आणि तेव्हा महिपत म्हणत असतो की बरं ठीक आहे, थांब, त्या चिचुंद्रीला मला मेसेज किंवा फोन करू दे. जर त्या चिचुंद्रीला सांगावं लागेल ना आम्ही इथे नाही आहोत आणि तू आता इथे जो काही सायली म्हणजे छोटे सुभेदार सायली आणि अर्जुन जे आहे त्यांच्यावरती तू इथे लक्ष ठेव, आम्ही घरी जात आहोत असं म्हणूनच आता इथे महिपतने प्रियाला मेसेज केलेला असतो. इकडे मात्र प्रतापराव चैतन्याला पूर्ण आग्रह करत असतात, पण चैतन्याला कुठे जायचं नसतं, कारण त्याला असं वाटत असतं की नाही, मी जर इथून गेलो तर मग मात्र काय होईल आणि त्यासोबतच इथे महिपतवर कसं लक्ष ठेवायचं. जेव्हा प्रतापराव आणि चैतन्य बोलत असतात तेव्हाच मात्र महिपत जो आहे तो इथे त्यांच्या पाठीमागून साक्षीला घेऊन घराकडे निघालेला असतो. आणि साक्षीला घेऊन घराकडे गेल्याच्यानंतर इथे चैतन्य सतत इथे अर्जुनला कॉल करत असतो, पण अर्जुनचा मोबाईल मात्र सायलेंट असल्या कारणाने तो काही केल्या फोन इथे रिसीव करत नाही. तो काही केल्या फोन रिसीव न केल्यामुळे मात्र आता इथे चैतन्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. त्यासोबतच इथे त्या एक्सपोमध्ये सुद्धा आता कोणीच दिसत नसतं, म्हणजेच की जी काही साक्षी आहे ती सुद्धा दिसत नसते. आणि साक्षी न दिसल्यामुळे तिला आता इथे खूपच मोठा त्याला धक्का बसलेला असतो. इकडे मात्र तो विचार करत असतो, अरे हा काय कुठे गेला अशा पद्धतीने, आणि त्यासोबतच असं कसं हा मध्येच गायब झाला. तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि त्यासोबत सायली जी आहे ह्या दोघांना तर आता इथे जे काही पेंडंट आहे ते तर सापडलेलंच असतं, पण ते पेंडंट सापडल्याच्या नंतर मात्र आता इथे प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता ते दोघेसुद्धा खूप जास्त खुश झालेले असतात. आणि त्यासोबतच आता मधुभाऊ निर्दोष सुटणार आहेत आणि मधुभाऊ निर्दोष एकदाचे सुटले की बऱ्याच काही गोष्टी इथे मार्गी लागणार आहेत असं इथे त्या दोघांना सुद्धा वाटत असतं. आणि ह्या दोघांना ह्या सगळ्या काही गोष्टी इथे वाटल्याच्या नंतर मात्र सर्वजण आता सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे. आणि सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे हे सगळं ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता जे काही अर्जुन आणि सायली म्हणत असतात, म्हणजेच आता साक्षीला शिक्षा होणार आणि जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊंना आता इथे निर्दोष सुटकासुद्धा होणार, ह्या सगळ्या गोष्टी इथे सायली बोलत असते. तेव्हाच आता अर्जुन इथे बोलत असतो, हो अगदीच तसं होणार आहे, पण प्रेक्षकांना इथे खूपच मोठा ट्विस्ट येणार असतो. आणि तो म्हणजेच की इथे जे कपाट आहे त्या कपाटामध्ये जे गाठोडं आहे ते मात्र कोणाचं आहे हे तर आत्तापर्यंत कळलेलं नसतं, कारण हे गाठं दुसरं तिसरं कोणाचंही नसून हे गाठोडं तर प्रियाचं असणार आहे. मग प्रियाचं गाठोडं इथे महिपतकडे कसं आणि त्यासोबतच इथे मग प्रियाकडे कुठलं गाठोडं आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढील काही भागामध्ये आपल्याला पाहायचा आहे, उलगडून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही लगेचच आपल्या गंध मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता ह्या पेंडंटच्या आधारे अर्जुन कशा पद्धतीने केसला वेगळं वळण देणार आहे आणि सोबतच महिपत शिकलेला कसं बेटीस धरणार आहे पाहूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.